देव घरात बसले. 9 वाजता देव आले. 10 वाजले, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 6 वाजता तिचे खरे पोरं दारात येऊन उभा राहिले. चौघा आले का म्हातारी काठी घेतलं. कोण आहेत तुम्ही? पोरं म्हणले हिच्या तर पुरत्या वायरी ढिल्या झाला का काय कोणा का टिपीट चढाली का फेवजा ओढाल्यात का टीव गळाले कोणा. कोण येत आम्ही? अगं आम्ही तुझी पोरं. बोललं का माझी पोरं 9 वाजताच घरात आले. तुम्ही नक्कीच कृष्णाचं काहीतरी यालाच म्हणायचं कलियुग. खऱ्याला खोटं म्हणायचं, खोट्याला खरं म्हणायचं. लई अवघड आहे कलियुगाचं. आणि मग तुम्ही खोटे येत, माझे पोरं खरे घरात आहेत. ते चौघ म्हणले दादा आणि खरे म्हणून घरात कोण घातले? दुसरा म्हणला हो पण 9 वाजता आले तर 6, 9 ते 6 असा कोणता सिनेमा? तिसरा भाऊ म्हणला दादा सैराटच लागलाय का काय? आवर्तनावर आवर्तन आहेत का काय कळालं? 4-5 वेळा सिनेमा दाखवायचा कार्यक्रम चाललाय का काय कळालं? अगं आई आम्ही तुझी पोरं आहेत. बोलू नका माझी पोरं. अगं आई आम्ही तुझीच पोरं आहे. तर तुला पटत नसत लहानपणाच्या सगळ्या खुणा सांगतो. आणि मग म्हातारी साहेब आपल्या लातूरच्या भाषेत म्हणजे काय बोलायला? हो म्हणले मग सांगा काय खुणा आहे? आई तू ह्याच गावची खाल्ल्याळीची अमक्याच्या घरातली. हा आमचा बाप ह्याच गावचं कारभारी पाटील. हो तुम्ही दोघं एकाच वर्गात शिकायला होते. हो बरोबर आहे. एकाच बेंचवर बसायला होते. हा ते बरोबर आहे. आणि तुमच्या दोघांचं त्या बेंचवरच पटलं. एवढी इस्काराने माहिती कशी कळाली तुम्हाला? गावातलेच आहेत म्हणजे आम्ही का लांबचे आहेत का म्हणजे? घरात कोण घातले? ते म्हणजे मलाच काही कळा ना. हा पोरा तुम्ही शेत्रे माझे लेख. हो पण आत कोण घातले? हा ते पाहावं लागतील म्हणजे आता. पोरी हो दार उघडा, दार उघड बाया, दार उघड. पोरी काय दार उघडे? देव दारच उघडून द्या. मग जवळच भारत तालीम होती. तालमीतले पहिलवान बोलावलं. जवळ एक लवाराचं दुकान होतं. त्या लवारात तिथून 2-4 पारी होत्या. मग पारी दाराला लावली. लय कोटाला दार उघडायला लागली. मग देवाने दार उघड. आत ते बाहेर या. बाहेर घेतला. वाट्याच्या 2 बाजूला वाटा होता. मधून पायऱ्या होत्या. मग खरे देवाचे रूप उजव्या हाताला उभे गेले. आपले देवाचे रूप उजव्या हाताला, खरे पोरं डाव्या हाताला. उभे खूप पोरं होती. म्हातारी म्हणली हे 4 माझे, हे 4 माझे. मला तर 4च झाले होते. 8 काय रातोरात कर्ज माफी झाली का? लाडकी बहिणी योजना माघाव हप्ता आला का काय 2 महिन्याचा? 8 कुठून आले? पोरीला बोलले इकडे सुनांना तुमचे नवरे कोणते? ते म्हणजे आत्या बाया हेही आमचे शेत, हेही आमचे शेत. आला आजा धारा. लग्न एकदा झालं का 2दा? ते म्हणले एकदाच झालं. पण मग तुम्हाला 4 झाले का 8? हा तीच घोटाळा. मग नाही आता याचा न्याय निवडा नंदाच्या दारात. आणि चला पुढं व्हा. आणि देवाची रूपं पुढं काढली. म्हातारी मधी, 4 सोना मधी आणि खरे माग. म्हातारी कोणा मागं निघाली? खोट्याच्या. यालाच जग म्हणायचं. खऱ्याची किंमतच नाही लोकाला. खोट्याच्याच मागं निघाले. मला नंदाच्या दारात गेले. नंदा अरे माझे पोरं कोण आहेत समजून सांग. नंतर म्हणला काय संबंध आहे? ज्याने त्याने आपापले पोरं सांभाळायचे. हा ज्याने त्याने आमदार आपापले सांभाळायचे. आमदार सांभाळणं होत नसं पक्ष का मरायला का टाका? तू तुझे पोरं ओळखायचे, मी माझी ओळखणार. अरे नंदा लय घोटाळा झाला काय वेळ. हे 4ही माझे दिसतील, हे 4 माझे दिसतील. नंद म्हणला थांबा. हे पोरी इकडे तुमच्या मालकाच्या काही गुप्त खुणा सांगा. चौघीने सांगितलं हे 2 बाळातले 4-4 दोघं झालेले, 2-2 झालेले. हे आवळे जावळेच आहेत. मग दोघांच्या चौघांच्या उजव्या कानामागं तिळे. आता ह्या देवाने एवढं रूप धरलं त्याला तेवढा तिळ काढता येणार नाही का? मग नेमके खरे बोलले. खऱ्यांना वाटलं वा वा आपला नंबर लागतो का? काही माणसाला जवळ बोलून सांगायचं असतं स्टेजच्या खाली उतरा अजून. ते चौघांना बोललेलं. तर चौघांच्या कानामागं तिळ होता पण जरा अस्पष्ट होता. आणि कृष्णाची रूपं बोललेली. टळटळीत तिळ दिसायला आता. नंद म्हणा थांबा थांबा थांबा. हे नुसता घोटाळा नाही, आदर्श घोटाळा आहे. नंद म्हणा ते तुम्हाला नाही कळायचं. कृष्णाच्या आईला बोलवा रे. कृष्णाच्या आईला, यशोदेला नाही. जुने गडी बायांना नावाने हाका मारीत नव्हते. आणि जुन्या बी महिला गाड्याला नावाने हाका मारीत नव्हते. असं भजनी मंडळ, बळी भाऊ, शंकर महाराज, अमोल महाराज हे गावात भजनाला आले मग यांनी चहा प्यायला न्यायचं. आणि जुने लोक वाड्यात बसले का बाळू चहा ठोरे. आणि बाळा गल्लीत खेळत होय.
सांगायचं बायकोला पण बाळूचं नाव घ्यायचं. आणि चहा झाल्यावर बाईने बी गड्याचं नाव घ्यायचं नाही. बाळू चहा झाला घेऊन जा, बाळ्याच्या बापाने न्यायचं. हे जुना काळ. आता काळ बदलला. अशी चांगली मंडळी भजनी मंडळी गावात आली की चहा पेलण्याचं सांगायचं. संगीता नाव घेऊनच हाका मारा, चहा ठोका. चहा झाल्यावर तीन माझं बाबा चहा झाला घेऊन जा. इथं आहे की एखादं संगीतान बाबा? असं ना तर शोधावं लागेल. जुना काळ होता. काळच नाही बदलला हो. लग्न सरई चालू आहे. कोणी मुला काढली पत्रिका घेऊन येते, कोणी मुली काढली. मला 15 दिवसापूर्वी एक जोडपच पत्रिका घेऊन आला. जोडीनेच पत्रिका वाटत होती. मी पत्रिकेत फोटो पाहिला, त्यांच्याकडे पाहिलं, मी गार पडलो ना. मी म्हणलं का लगीन कोणाचं आहे? त्याने आमच्याच दोघाचं आहे. म्हणलं मग तुम्ही तुमच्या दोघाचं लगीन आहे, तुम्ही जोडीने पत्रिका वाटीता आणि ते बी कीर्तन करा ना. तुम्ही त्या टिपीवरच आकडा टाकला का बघ झाली. आमचे मित्रमंडळी होते, गजानन महाराज, शंकर महाराज, हे बोले माऊली अहो एक कलियुग आहे, तुम्हीच लय मागं राहिले. हां कसं काय? अहो भाग्य समजा पत्रिका घेऊन दोघंच आले. तिघं नाही आले, भाग्य अजून. काळ बदललाय हो. काय म्हणायचं या काळाला? काला येतस्मै नमः. आणि मग कशाला विचारिता? कृष्णाच्या आईला हाका मारा. मग बोलवलं कृष्णाच्या आईला. यशोदा आली. काय हो कृष्ण कुठे? म्हणजे रात्रीपासून कृष्णच दिसाना. अरे हा इथं गई भयस पाणी मी इथं येरी जवळचाच वाफा क्वार्टर राहिला. म्हणले आता शिकाळा यमाई तुझे पोरं मी ओळखून देणार, यांचे नवरे मी ओळखून देणार. कसं काय? अरे तो देव असला तर मी देवाचा बाप येतो. याच्यातून बरोबर देवाची 4 रूपं बाहेर काढतो, तुझी 4 पोरं देतो. कसं काय? चला वाडा बाहेर. वाड्याच्या बाहेरनं जुना वाडा होता. वाड्यावर या असो असा मोठा वाडा होता. वाड्याच्या बाहेर गेले. भला मोठा हौद 36 फूट खोल 35 फूट रुंद हौद होता. हत्ती हौद म्हणायचे त्याला. हत्ती आंघोळ्या करायची. आटी उभे केले. ज्याची उडी हौदाच्या पलीकडं 35 फूट जाईल त्याच्या बायका, ज्याची जाणार नाही अखंड हरिनाम सप्ताह विना पहारा लातूर खंडापूर नीट येण्या पाहिजे. देवाची 4 रूपं होती. देवाने धनाधन उड्या मारल्या का थेट पलीकडे गेले. देव तिथं जाऊन दंड ठोपटायचे मार. जे खरे होते ते खरे गेल्या बायका. आता पुन्हा अधिकात पाराय नाही का पंढरपूरला? लागली रडायला. देव म्हणले उठा. आपलं नंद बाबा म्हणले उठा. 4 जणांना ते आता गेल्या या तुमच्याच बायका जा घेऊन. कृष्णाची रूपं म्हणले का हो हे काही न्याय निवाडा झाला का? तुम्ही तर म्हणजे ज्याची उडी पलीकडं त्याच्या बायका. नंद म्हणले मला सांगू नको. 35 फूट उडी फक्त देवाची जाती, बिड्या फुक्यांची जात नाही हे मलाही चांगलं माहिती. तुझ्या टाळ्या आवाज येतो वा ना बिड्या फुक. आणि मग देवाची जी 4 रूपं होती नंदाने अशी काठी घेतली, यमाईच्या हातात दिली. यमाई हा माझा कृष्ण आहे, मग तुला जसा हाणता येईल तसा हाण म्हणले. आता मीच काटाळलं. आणि मग म्हातारीने काठी घेतली. महाराजांनी म्हातारी मागून देव पुढं. देवाने 4 रूपं पुढं केली. देव पुढं पडायचे. यमाईला माहिती यम्मा यम्मा. आपलं मी यमाला आवरलो नाही तर यमाईला कसं आवरायचं म्हणते. देव पुढं यमाई मागं. अखेर शेवट यशोदेने कान धरला. तर इथं राहू नको, उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोधना. देव रानात जायचे. रानात गेल्यावर यशोदेला कृष्णाचा वियोग व्हायचा. आणि ते प्रत्येक गोपिकांना विचारायचे का गं माझा कृष्ण रानात गेला, तुम्ही पाहिला का? माझा कृष्ण पाहिला का? बाबूराव बाबा म्हणा माझा कृष्ण देखिला.
सांभाळा मुरारी प्राण माझा. यशोदेचं चित्त असं कासावीस व्हायचं. कृष्णाची कधी गाठ पडल सारखी यशोदा तळमळायची. देव रानात जायचे, मर्दाने खेळ खेळायचे. त्याच्यात देवाने भावरा खेळायला सुरुवात केली. हा खेळ भोवरा बाई भोवरा, खेळ भोवरा बाई भोवरा, बाबूराव भांडवल कुठून गोळा केलं. गर मी तुम्हाला कवा संपत आहे कोणा वा मामा म्हणता का मांडियाला ठाव पोरा हो, मांडियाला ठाव पोरा हो, मांडियाला ठाव पोरा हो, मांडियाला ठाव पोरा हो, मत घालू फेरा पोरा हो, पोरा बाजूक 5-6 तास कीर्तन करावं लागेल. खूप खेळ खेळले तो का म्हणे आता खेळ मोडा वापरता खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुकन्या सर्वाच्या शिदुऱ्या एकत्र केल्या. देव मध्यभागी बसले. सर्वांना प्रसाद वाटतात. स्वर्गातून देव पाहतात. भागवतकार वर्णन करतात. बिभ्रदवेणूं गटगपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ वस्त्रेण कवलं तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो आशयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभुक्बालकेलिः गोपाल कृष्ण Shri Ram